प्रेम प्रकरण, आर्थिक व्यवहार किंवा कर्ज प्रकरणातून गंभीर गुन्हे घडत असतात. असंच एक प्रकरण सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलंय. अशाच एका कारणावरून एका विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी मृत युवकाचा मृतदेह ताब्यात घेतलाय आणि प्रकरणाचा तपास सुरू केलाय. या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. पोस्टमार्टमचा अहवाल आल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील असं पोलिसांचं म्हणणं आहे. जुमैतल्या टाउन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरढीममध्ये एका विद्यार्थ्याला ओलीस ठेवून बेदम मारहाण करण्यात आली असल्याची माहिती समोर आली होती. गुरुवारी 28 डिसेंबरला सकाळी पोलिसांनी नरडीहममधल्या सुनील शर्मा यांच्या घरातून विद्यार्थ्याचा अर्धनग्न अवस्थेतला मृतदेह ताब्यात घेतला. विद्यार्थ्याच्या शरीरावर जखमेच्या खुणा आढळून आल्या. त्यासोबतच शिकणाऱ्या एका मुलीच्या घरात त्याचा मृतदेह सापडला. काही जण या हत्येकडे प्रेम प्रकरणाच्या दृष्टीनं बघत आहेत, मात्र या मागचं कारण वेगळंच असल्याचं विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितलंय. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलेलं आहे. या प्रकरणाविषयी जुमैचे एसडीपीओ सतीश सुमन यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की गुरुवारी सकाळी हत्येविषयी माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पुढची कारवाई सुरू आहे. या प्रकरणी 2 जणांना अटक केली आहे. चौकशी सुरू आहे. पोस्टमार्टमचा अहवाल आल्यानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील. प्रेमसंबंधाच्या अँगल विषयी बोलायचं झालं तर आमच्यासाठी हा फक्त हत्येचा गुन्हा आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे. रुग्णालयात पोस्टमार्टम केल्यानंतर विद्यार्थ्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलाय. रुपेश कुमार, वय 16 असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. तो टाउन पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या म्हैसोरी इथल्या रणजित साह यांचा मुलगा आहे. रणजित साह यांनी सांगितलं की मी सुनील शर्मा यांना 1.5 लाख रुपये कर्ज म्हणून दिले होते. बराच काळ गेला तरी पैसे परत देण्यास ते टाळाटाळ करत होते. माझा मुलगा रुपेश कुमार नेहमी सकाळी लवकर उठायचा आणि मॉर्निंग वॉकला जायचा. गुरुवारी पहाटे रुपेशला पैसे घेण्यासाठी बोलावून त्याला ओलीस ठेवलं आणि बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार सुनील शर्मा यांच्या मुलीने त्यांना फोन करून घटनेची माहिती दिली. तसंच रुपेशला मारहाण होत असल्याचं सांगितलं. यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. ते घटनास्थळी पोहोचेपर्यंत रुपेशचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर मुलीच्या घरातले सर्व सदस्य तिथून फरार झाले. रणजित साह यांचा मुलगा आणि सुनील शर्मा यांच्या मुलीचे प्रेमसंबंध होते अशी चर्चा आहे. दोघंही भेटत होते, मात्र मुलाच्या वडिलांनी हे नाकारलं असून याला प्रेमाचा अँगल देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलंय. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.